All right. So respiratory gas exchange is by gills. Heart is two chambered. हे महत्वाचं. Circulatory system मध्ये आपण ह्याचे डिटेल करणार आहे. Heart is two chambered and that two chambered heart is called as a branchial heart. Branchial. Okay. आणि सर्क्युलेशन is single circulation. आपलं डबल. So this is a single. Blood only, it supplies blood only to gill. हे कसं होतं आपण करणार आहे. आता फक्त लक्षात ठेवायचं it is two chambered and branchial heart. आणि त्याचं इंट्रोडक्शन देऊन आपण 2, 3 आणि 4 चेंबर्ड हार्ट कसे असतात ते सगळं डिटेल करू. 2, 3 आणि 4 चेंबर्ड. फ्रॉग. ओके. नाही असं काही नाही. पण फ्रॉग्स आहे ना, जेव्हा तो पहिल्या स्टेज मध्ये असतो तेव्हा त्याचे गिल्स असतात आणि नंतर Yes. So single circulatory system. Heart is single circulatory, so it is also called as a venous heart. It receives only venous or deoxygenated blood from body parts. So it is a venous heart. Single circulation and venous heart हे महत्वाचे. हे तुम्हाला सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये एकदम क्लिअर करेल. हार्ट इज कारण फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. आपल्याकडे डिऑक्सिजनेटेड पण एका चेंबर मध्ये येतं, एका चेंबर मध्ये ऑक्सिजनेटेड पण येतं. तसं ह्यांच्यामध्ये फक्त डिऑक्सिजनेटेड येतं बिकॉज अ सिंगल सर्क्युलेशन अँड सो इट इज अ व्हेनस. हो ना. ते गेलं का. Okay, so venous heart. Getting it? Sure. Next, kidneys are mesonephric. काय बघा. Fishes are ammonotelic. Now, what is ammonotelic? Yes, and it is immediately released out of the body. And some fishes are ureotelic too, like the cartilaginous fishes. But mostly bony fishes are ammonotelic. आता bony fishes कोण. Osteothys. Ostichthyes ना. आता ते बघणार आहे आपण काय ostichthyes आणि chondrichthyes. ओस्टी इज अ बोन म्हणून बोनी एवढं तरी लक्षात येईल ना. साधा प्रश्न येतो. कॉन्ड्री कार्टिलेज. क्रॅनियल नर्व्स आर 10 पेअर. हे तुम्हाला नर्वस सिस्टीमच्या अकॉर्डिंग इथे जरी इम्पॉर्टंट नाही तरी नर्वस सिस्टीम मध्ये हे परत येईल. आपल्या 12 आहेत, ह्यांच्या 10 आहेत. मेनिंग्स हे पण तुम्हाला नर्वस सिस्टीम मध्ये येईल. मेनिंग्स प्रायमिटिव्हा इज ओनली मेनिंग्स एन्व्हलपिंग द सेंट्रल. आपले किती मेनिंजेस. हे मेनिंग्स आणि प्लुरल इज अ मेनिंजेस. सिंग्युलर इज अ मेनिंग्स. ब्रेन आहे. ब्रेनला कव्हरिंग असतं ना 1, 2, 3. नो नॉट ग्रे मॅटर. हा ब्रेन हा जो मी लाइनिंगने कव्हर केला तो ब्रेन. ड्युरा मॅटर. अरॅकिनाइड. सो वी हॅव 3 मेनिंजेस. आणि हे महत्वाचं आहे, ह्याच्यावर क्वेश्चन येतो. मेनिंजायटिस इज अ इन्फ्लामेशन ऑफ दिस. ह्याला इन्फेक्शन झालं की देन देर इज अ मेनिंजायटिस. That is again the serious condition, no? Meningitis. Death, otherwise the child is paralyzed or mentally retarded. असं काही पण होऊ शकतं. ओके. सो मेनिंग्स प्रायमिटिव्हा आणि ह्याच्यावर क्वेश्चन येतो. हा मी परत घेणार आहे नर्वस सिस्टीम मध्ये. कोणामध्ये किती मेनिंजेस. आपल्यामध्ये 3 मेनिंजेस. फिशेस मध्ये एकच मेनिंजेस. यामिनी आज काहीच बोलत नाही. डिस्ट्रॅक्टेड आहे काही. नाही ना. तू पण पाहिला का. मग नाही पाहिला म्हणून डिस्टर्ब आहे. नाही ना असं काही लिहायचं होतं. झालं. सो 10 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व्स, ओनली 1 मेनिंजेस इम्पॉर्टंट. ओके. फिशेस अमोनोटेलिक दॅट यू नो.
ओके. इंटरनल इयर कन्सिस्टिंग ऑफ 3 सेमीसर्क्युलर कॅनल, आपल्यामध्ये पण असंच आहे. लॅटरल लाईन सेन्सरी सिस्टीम इज वेल डेव्हलप. कारण त्यांना पाण्यामधलं सगळं सेन्स. Eyes are without eyelids and each eyeball is protected by a nictitating membrane. आपला nictitating membrane आता काय म्हणतात त्याला, निघून गेला, त्याला काय म्हणतात? What we say? नाही, काय वर्ड आहे त्याला? जसं टेल आपली निघून गेली, त्याला काय म्हणतो? नो, the word I'm forgetting. ओके, काय आठवत? सो निक्टिटेटिंग आपण म्हणतो ना, आपल्यामध्ये आता हे कॅरेक्टरिस्टिक नाही, त्याला एक पर्टिक्युलर वर्ड आहे. नाही रे, तुम्हाला माहिती का? हो ना. नाही म्हणजे तुम्हाला आता आन्सर माहिती? हा, आठवत नाही मला तो वर्ड, आठवत नाही. म्हणजे मला त्याचं नाव आपल्याला विचारता येईल. नाही, तुम्हालाच विचारतीये, सगळ्यांना माहिती तो. हा, व्हेरी कॉमन. ठीक आहे, चलो, आठवलं की सांगते. सो आयलिड नाहीये, त्यांना निक्टिटेटिंग मेम्ब्रेन आहे, म्हणजे ते असं डोळा, फ्रॉकचा नाही, तो डोळा असा झाकतो. सो दॅट इज अ निक्टिटेटिंग मेम्ब्रेन. आपल्यामध्ये पण होता, पण दॅट इज नाव, तोच वर्ड मला आठवत नाही. हा, so they have the nictitating membrane. ठीक आहे, इथे काहीतरी नाव असेल इथे ना. काहीतरी नाव असेल तिथे. येस, चलो. Sexes are separate, fertilization is internal or could be external, development could be direct or indirect, आणि to extant म्हणजे एक्स्टॅम्प म्हणजे जे आता प्रेझेंट आहे त्याच्यात आता सायक्लोस्टोमा नाहीये, ते मी मागच्या ह्याच्यात आहे बहुतेक. आता हे करून घेऊ आधी, कॉन्ड्रिक्टाइस, ऑस्टिक्टाइस, मग आपण सायक्लोस्टोमा करू. ठीक आहे, थायसिस मध्ये कॉन्ड्रिक्टाइस आणि एक्स्टॅम्प म्हणजे दे आर देअर एक्झिस्टिंग टिल टुडे आर द एक्स्टॅम्प, आणि ह्याच्या अपोजिट एक्सटिंग. तू लिहित नाही रे राजा, सोडूनच जायचं बायोलॉजी म्हणून, आता सोडूनच दिलं लिहिणं. म्हणजे लेझी अप्रोच आहे, नको करू लेझी अप्रोच. नंतर 12वी नंतर 2-4 मार्कांनी जेव्हा ऍडमिशन जाईल ना, तेव्हा तुला ते खूप रिग्रेट, आणि मग तेव्हा येऊन बोलशील मॅम फक्त 2 मार्क पाहिजे होते, आणि ह्या 2 मार्कांसाठी हे सगळं. कुठे ग? हो, ते त्याला अटॅच करायला असेल ते काहीतरी एवढासा बॉक्स होता तो. हा, ते सगळे फिट केले तिथे. नाही, मी घरीच केले ते फिट, मुलांच्या माझ्या मदतीने, माझ्या मुलांच्या क्लासच्या मुलांच्या मदतीने आम्ही तो सगळं फिट केला. दॅट बॅचेस, त्या बॅचची मुलं खूप सिन्सिअर होती. प्रथमेश, मुलं म्हणले, मुली तर 90%, दॅट इज अ ट्रू फॅक्ट की मुली सिन्सिअर 90%. नाही, ओव्हरऑल नाही, जाऊ नको बोलू मॅम, मी तुम्हाला किस्से सांगेल, नको सांग. चलो, गुड बॉय. जाऊ पुढे.
सो कॉन्ड्रिक थाईस आणि ओस्टिक थाईस. आता आपण कॉन्ड्रिक थाईस which is given on page number 56. Chondrocartilage. Ichthyes is fish म्हणून ichthyology is a study of fishes. These are the marine fishes which possess cartilaginous endoskeleton. त्यांचं एंडोस्केलेटन इज कार्टिलॅजिनस, कार्टिलेजचं बनलेलं. कार्टिलेज म्हणजे काय विचारू नका. गो बॅक अँड चेक इन लोकोमोशन. Yes, animal tissues. Yes. Okay, so they are exclusively marine. Highlight करत चला. Streamlined body, cartilaginous endoskeleton, mouth is located. These are gnathostomata, so they have the jaw. Okay, आपल्याला अग्नाथोचं सायक्लोस्टोमा बघायचं. So they are the gnathostoma. Caudal fin is heterocercal. Caudal fin हा asymmetrical both externally आणि internally म्हणून तो heterocercal. हे दिलं नसेल, दिस इज ऍडिशनल. आणि हे दिलेलं आहे ते महत्वाचं. स्किन इज कव्हर्ड बाय प्लॅकॉइड स्केल्स, ऑल्सो कॉल्ड एज अ डर्मल डेंटिकल्स. आणि ह्याच्यावर क्वेश्चन येतो, प्लॅकॉइड स्केल्स आर प्रेझेंट इन विच ऑस्टिक थाईस, कॉन्ड्रिक थाईस, सायक्लोस्टोमा. आता येतं रे, नंतर खूप कन्फ्युजन होत. ओके, जेव्हा सगळं होतं तेव्हा कन्फ्युजन होत. माउथ इज व्हेंट्रल, दिस व्हेंट्रल माउथ अँड प्लॅकॉइड स्केल गिवन इन युअर एनसीईआरटी. त्याला हायलाइट करा, प्लॅकॉइड स्केल. ओके, आणि साईडला कुठेतरी लिहून ठेवा प्लॅकॉइड नाव, म्हणजे लक्षात येईल की हे काहीतरी महत्वाचं आहे. Right, so they are dermal denticles as well. Okay, they have upper without operculum. Okay, so notochord is persistent. ते तिथे दिलेलं आहे. Throughout the life, gill slits are separate without operculum. Operculum is त्याचा तो कव्हर. पुढे मी स्लाइड कदाचित टाकलेली असं मला आठवतं. Without operculum on each side, no covering to gills. Gills ला इथे जर कव्हरिंग असेल तर that is operculum. कव्हरिंग नाहीये तर there are without operculum. Operculum is at cover. लॅमिलिफॉर्म म्हणजे 5 to 7 अशा त्यांच्या layers is a lamilliform gills. 5 to 7 membranes. Predaceous म्हणजे कळतंय तेवढं तरी ना. हो, air bladder is absent, so they have to swim consistently. हे पण दिलं असेल कदाचित. दिलं. These animals are predaceous due to the absence of air bladder. They have to swim constantly to avoid sinking. ते स्विमच करत राहायला पाहिजे. या विथ आईज ओपन, ऍक्टिव्ह ऑल द टाइम. नाहीतर मग एअर ब्लॅडर मग त्यांना ती बियॉन्सी ते देतं सो दॅट दे कॅन स्टॅबिलाइज देअर बॉडी समवेअर इफ दे हॅव द एअर ब्लॅडर. एअर ब्लॅडर नसल्यामुळे त्यांना कन्सिस्टंटली स्विमिंग करायला लागतं, otherwise they will sink. Bony fishes have air bladder, so they can float, but chondric thighs do not have this air bladder. कळतंय का? यामिनी बरं नाही वाटत आहे. ओके, ठीक आहे. दे आर युरिओटेलिक. फिश म्हटलं की युरी कुठलं, अमोनोटेलिक नाही म्हणायचं, बिकॉज आपण जनरली असं शिकलंय की पाण्यात जे आहे ते अमोनोटेलिक. पण कार्टिलॅजिनस एक्सेप्शन्स आर ऑलवेज देअर. प्रत्येक लेक्चर मध्ये सांगतो. केमिस्ट्रीत तर खूप शिकला असाल एक्सेप्शन्स एक्सेप्शन्स एक्सेप्शन्स. आपल्याकडे थोडेच आहेत. कार्टिलॅजिनस, येस, कार्टिलॅजिन आणि ते एक्सेप्शन वरच क्वेश्चन्स येतात. आर युरिओटेलिक अँड स्टोर युरिया इन देअर ब्लड. तो तुम्हाला माहिती ते सगळं.
In males, pelvic fin bear claspers to facilitate the internal fertilization. हे पण कदाचित दिलं असेल. They have the claspers. Okay. आणि ह्या क्लास्पर वर पण क्वेश्चन येतो. सेक्सेस सेपरेट आहे. मेल कसं आयडेंटिफाय करायचं तर ते फिन्स वर त्यांना क्लास्पर होल्डिंग organ like structure is a clasper so that they can hold the female during their fertilization process. Okay, they are viviparous. त्यांच्यामध्येच होईल लिंग ऑफ एक्स पण त्याच्यातच होईल आणि जेव्हा मुलीच होतील तेव्हा वेगळीच बाहेर येतील. व्हीव्ही आहे, ओव्हीव्हीव्ही नाहीये. आपण कोण आहे? आपण व्हीव्ही. डायरेक्टली गिव्ह बर्थ टू यंग वन. लिहून ठेवा तिथे. येत नाही ना तेवढ्या वेळेस लिहायचं तिथे. सो व्हीव्ही पॅरस म्हटलं ना की राईट देअर, म्हणजे जेवढ्यांदा लिहाल तेवढ्यांदा वाचाल आणि तेवढ्यांदा ते रिइन्फोर्स होत जाईल ब्रेन. नॉट टू काय ट्रबल यू ऑर इरिटेट यू बट देन जस्ट टू रिइन्फोर्स. येस, तिथे पण लिहून ओव्ही पॅरस. गिव्हिंग डायरेक्ट बर्थ टू द चाइल्ड. तुमच्या पुस्तकात एनसीआरटी वाचणार आहे का नोटबुक वाचणार आहे काय वाचणार आहे ते लिहा. क्लास्पर ते लिहा सगळं. ओके, करू पुढे. हे सगळे एक्झाम्पल पण ह्याच्यातले जे एनसीआरटी ने दिले तेच का. ठीक आहे, ऍटलीस्ट ते का. ओके, सो स्कॉलिडॉन, डॉगफिश, सॉफिश, ग्रेट व्हाईट शार्क आणि स्टिंगरे त्यांचे सायंटिफिक नाव आणि कॉमन नाव. मी तुम्हाला म्हटलं निमोनिक करा आणि लक्षात. सो हा दिलेला आहे, सॉफिश दिलेला आहे. क्रिस्टिस इज अ सॉफिश. ग्रे व्हाईट शार्क. ओके, कार्कोरोडॉन हा आणि ट्रायगॉन दिलेला आहे. ठीक आहे, स्टिंगरे. टॉर्पिडो इज अ इलेक्ट्रिक रे वरती दिलेला इलेक्ट्रिक ऑर्गन टॉर्पिडो. आणि पॉइझन स्टिंग इज अ ट्रायगॉन. पॉइझन स्टिंग. So they have the electric organ or the poison string. ठीक आहे. येस, हे स्टिंगरेज वगैरे बघितले असेल ना कुठे. खूप कॉमनली सगळी ह्याच्यात मध्ये असतं वॉटर अॅनिमल जिथे ठेवलेले तिथे. आणि हा तुमचा एनसीआरटी. तो महत्वाचं नोटोकॉड इज परसिस्टंट, लोकेटेड व्हेंट्रली, फ्लेकॉइड स्केल्स. They do not have this air bladder. Okay. Some of them have electric organ, torpedo. कोणामध्ये इलेक्ट्रिक ऑर्गन ह्याच्यावर क्वेश्चन येतो. पॉइझन स्टिंग, ट्रायगॉन. याला एनसीआरटी सोडून दुसरं काहीही करू नका. कोणाचं ऐकू पण नका. तुमच्या सिनियरवर फार विश्वास ठेवता तसं करू नका. पॉइकिलोथर्मस अॅनिमल म्हणजे काय? कोल्ड ब्लडेड म्हणजे काय? बोल परत. Yes, so they can change their body temperature as per their surrounding. Cold blooded, आपण जास्तच warm blooded हो ना. चिडतात ना खूप लवकर. So the capacity to regulate their body temperature. Sexes are separate. Male bear clasper हे important and they are viviparous आणि all examples. Clear? Now osteophils. Osteophils. Bony fishes. सगळीकडे सापडणारे. लिव्ह इन ऑल aquatic. हे कुठे फक्त? मरीन. कोण? कॉन्ड्रिक थाईस. हे सगळीकडे. सो ओस्टियॉन इज अ बोन, इक्थाईस इज अ फिश आणि म्हणून ओस्टिक थाईस. राईट.
Exoskeleton in the form of bony skeleton. यांचा these are the scales on them. पण NCERT ने कुठले स्केल म्हटले तेवढेच लक्षात ठेवा की सगळेच दिलेत. सायक्लॉइड और टिनॉइड स्केल्स. ओके, हे म्हटलं NCERT ने, त्याला हायलाइट करून ठेवा. त्यांचा प्लॅकॉइड स्केल, ह्यांचा सायक्लॉइड और टिनॉइड स्केल्स. बॉडीवर हे जे स्केल्स आहेत ना, असं तुम्ही फिश लहानपणी चित्र काढायचे तेव्हा हे काढायचे ना असं, दीज आर द स्केल्स. माउथ इज टर्मिनल. 4 filamentous gills covered by operculum. त्याच्यामध्ये operculum नाही. So differentiation पुढचं between this and that. त्याच्यावर कव्हरिंग आहे. एअर ब्लॅडर प्रेझेंट आहे. तो त्यांना सारखं स्विम करायची गरज नाही. दे कॅन फ्लोट. कोण कशाबद्दल म्हणतायत हे? एअर ब्लॅडर. दिस इज फॉर एअर ब्लॅडर. हा, येतील. सो दे हॅव द फॉर मेंटेनिंग दिस बियॉन्सी हायड्रोस्टॅटिक फंक्शन. येस, सो दॅट इज हेल्पफुल फॉर गॅस एक्सचेंज किंवा मग टू फ्लोट. आता दे आर अमोनोटेलिक. कॉन्ड्रिक थाईस कोण होते? कॉन्ड्रिक थाईस कोणचे? टेलिक होते. हा, आणि हे अमोनो. दे आर ओव्हीपॅरस फर्टिलायझेशन एक्सटर्नल. त्यांचं कसं होतं? इंटरनल. सो दे क्लॅस्पर्स इन द मेल. इधर फर्टिलायझेशन एक्सटर्नल. सेक्सेस दो सेपरेट अँड दे आर ओव्हीपॅरस. म्हणजे येस, राईट ऑन देअर. ओव्हीपॅरस म्हटलं की लिहा तिथे ओव्ही ओव्हम. पॅरस laying that ovum. All right. तो हे सगळे एक्झाम्पल जे NCERT ने दिले ते करा. ओके, फ्लाइंग फिश, सी हॉर्स. आता सी कुठे कुठे आलेत बघा. त्या दिवशी ईशा होती तेव्हा मी सांगितलं होतं सी कुठे कुठे होते. अजून मॉल्युस्का मध्ये बघा खूप सी आहेत. हा, सो मॉल्युस्का मध्ये, सॉरी ह्याच्यामध्ये इकायनोडर्मॅटा मध्ये, मॉल्युस्का नाही इकायनोडर्मॅटा. येस, सी अर्चिन, सी लिली, सी ककुंबर, हे कोण आहे? इकायनोडर्मॅटा. त्याच्यानंतर होतं टिनोफोरा निडारियामध्ये कोणचे? सी ॲनिमल, सी पेन आणि सी फॅन. तर सगळे सी आले म्हणजे ते फिशेस असतील असं नाही, ते लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामधला आलेला सी इज अ सी हॉर्स. सी हॉर्स हा आपण बघितलं असेल वॉटर वर्ल्ड मध्ये हे असतं जनरली. नाही, हे वॉटर वर्ल्ड मध्ये कॉमनली असतं. सो ऑस्टिक थाईस हे झालं सगळं डिफरन्स बिटवीन. ऑस्क्युलम कुठे होतं सांगा. आता इथे मी लिहिलंय, पण ऑस्क्युलम कुठे ऐकलं आणि ऑपरक्युलम कुठे आलं? येस, पोरीफेरा, ऑस्क्युलम. हा, सो गो बॅक अँड चेक इमिडिएटली. Reinforce your brain. Ostia, and from where the water goes out through osculum. Ostia मध्ये water enters आणि osculum. So लिहा इथे परत 3 ostia, ostia आणि osculum in porifera. Water is coming in, water is going out, आणि operculum in ostic thighs, right, which is a flap-like covering to gills. आता प्लांटचं लक्षात नका ठेवू, ऍटलिस्ट इथे अॅनिमल साठीचं लक्षात ठेवू. ऑपरक्युलम प्लांट मध्ये पण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म मध्ये ते येईल.
एंजल फिश, फाइटिंग फिश, फ्लाइंग फिश, सी हॉर्स, रोहू, कॅटला. रोहू आणि कॅटला हे खातात. हिपोकॅम्पस, बोनी फिशेस. जेवढे एक्झाम्पल दिलेत एनसीआरटीने, एनसीआरटी हुशार आहे, डायग्राम मध्ये वेगळे एक्झाम्पल देते, रिटर्न दिले वेगळे देते, तेवढे सगळे करणं गरजेचं. ओके, यूज टू आयडेंटिफाय. सो सायक्लॉइड स्केल कशात? कॉन्ड्रिक थाईस आणि प्लॅकॉइड इन उलट, प्लॅकॉइड इन कॉन्ड्रिक थाईस आणि सायक्लॉइड आणि टिनॉइड इन ओस्टिक थाईस. ओके, राहील लक्षात. स्केलचा एक्झाम्पल महत्वाचं. तो आता हे डिफरन्सिएशन लिहिलंय का? मग करा. छोटे छोटे जरी लिहा. हेटेरोस हे मराईन, दे आर लिव्हिंग इन ऑल. कार्टिलेजिनस, एंडोस्केलेटन. म्हणजे कसंही लिहा आपण. कसंही लिहा पण तुम्हाला समजेल असेल. चला, हेटेरो सर्कल, कॉडल्फिन. हेटेरो सर्कल कळलं ना, एक अशी मोठी आणि दुसरी अशी छोटी, यांचं दोन्ही होमो सर्कल सेम. होमो सर्कल आहे, खालचं नका लिहू, बाकीचं हे एवढं गाठ नका, फक्त सिमेट्रिक. क्लियर? जाऊ पुढे. प्लॅकॉइड स्केल आणि फक्त ते स्केलचं नाव आहे. माउथ इज व्हेंट्रल, माउथ इज टर्मिनल. 5 to 7 gills, lamilliform gills. These are filamentous gills with opercle. तुम्ही उद्याच्या एक्झामचं तुमच्या ग्रुपमध्ये डिस्कस करून मला टाइम कन्फर्म कराल आणि कोण कोण येत आहे. मला अननेसेसरी प्रिंट वाया घालवायला सांगू नका. आणि 2 डिजिट मार्क आले तर पुढची टेस्ट देणारच नाही. इतकं वाचून दाखवलं ना तरी काही उपयोग नाही होत. चांगल्या गोष्टी वाचून दाखवलं तरी. आता 101 हो ना, हे नाही म्हणणार 360, ते पण 3 डिजिट आहेत ना. स्वतःला खूप लोएस्ट समजायचं, ते नका समजू. बिलीव्ह इन युअर सेल्फ फर्स्ट. आणि पुन्हा सांगते, नीट काही सर्व काही नाही. देर आर सो मेनी फील्ड वेअर यू कॅन शाईन. तो ते डोक्यातनं काढा, मी युजलेस आहे का नीट नाही झालं म्हणजे, असं काही नाहीये. ठीक आहे, प्रथमेश तसं तुला करायचं नाही. एअर ब्लॅडर इज ऍबसेंट आणि फक्त एअर ब्लॅडर इज प्रेझेंटली अँड युजफुल फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. युरिओटेलिक, अमोनोटेलिक. छोट्या छोट्या शब्दात घ्या म्हणजे लगेच डोक्यात जायला पाहिजे. समरी पार्ट. ओके,
क्लॅस्पर आहे, देर इज नो क्लॅस्पर ऍज अ फर्टिलायझेशन इज internal, external, viviparous, oviparous. Internal chondrichthyes, external ostichthyes. Done? MCQ करण्याच्या आधी आपण सायक्लोस्टोमा करू, कारण MCQ यांनी फार वेळडली विचारलेले आहे. सायक्लोस वी हॅव टाइम ना, सायक्लोस्टोमा करून टाकू. छोटसच आहे, पण मी इथे घेतलं होतं, कुठे गेलं मला माहिती होतं का नाही, ह्याच्यात पण नव्हतं. थंडी वाजते, वाजतेच आहे, थंडी आहे. ओके. सो हे तुम्हाला माहिती आहे, कुठे गेलं परत. ओके, हे आपण ऑलरेडी केलंय. एक्सटँट आणि एक्सटँट. एक्सटँट म्हणजे एक्झिस्टिंग, स्टील एक्झिस्ट. सो हा एक्सटिंक्ट आहे. अज्ञातामध्ये तुमच्या एनसीईआरटीने फक्त सायक्लोस्टोमॅटा दिले. ओके, कारण हा एक्सटिंक्ट आहे. ओस्ट्रॅकोडर्मी इज अज्ञाता बट नाव इट इज नॉट देअर, सो एक्सटिंक्ट. आणि सायक्लोस्टोमॅटा इज देअर, सो एक्सटँट. आता हा जॉलेस आहे, मग ह्याच्या जॉ सारखं काय आहे? सो दे हॅव द सकर्स in presence, instead of the mouth they have the suckers, so they have the sucking and oh yes, so they have the suckers instead of the mouth, their mouth is sucking and sucking. त्याचं पण कार्टिलेजिनसच एंडोस्केलेटन होऊन जाईल आपलं 9-10 मिनिटात. मरीन और फ्रेश वॉटर बोथ. बॉडी ह्याच्यावर स्केल नाहीच आहे बघा, तिघांमध्ये आता परत फरक करा. नो स्केल्स, जॉलेस, सो इन्स्टेड ऑफ माउथ दे हॅव द सकिंग अँड सर्क्युलर माउथ विदाउट जॉ. सो कुठे गेला वॉटर अॅनिमल्स बघायला, तर ह्या गोष्टी बघा दिसत असेल. Maybe in your vacation you plan your scientific tour. So this is a mouth, circular and suctorial. Suctorial means sucking. Okay, and they have this type of horny teeth. So they have 6 to 15 pairs of gill slit. जास्त का? कारण सर्क्युलेशन त्यांचं पुअर आहे म्हणून जास्त. ओस्टिक्टाइस मध्ये कमी होतं का? कारण सर्क्युलेशन थोडंसं इम्प्रूव्ह झालं. व्ह्यू पुढे. नो स्केल्स. आणि ह्याच्यातला एक महत्वाची प्रॉपर्टी बघा, पुढे सांगते. So 2 chambered heart, mesonephric kidney,
एक्झाम्पल त्याचे लक्षात ठेवा. टेरोमायझॉन, पी सायलेंट अँड मिक्झाईन, हॅगफिश. मेझोनेफ्रिक किडनीज. आणि हे सगळ्यात महत्वाचं, अनाड्रॅमस मायग्रेशन. मरीन लॅम्प्रे मायग्रेट टू फ्रेश वॉटर. मरीन असतो, मायग्रेट फॉर स्पॉनिंग म्हणजे फॉर देअर रिप्रोडक्शन दे मायग्रेट टू फ्रेश वॉटर अँड दॅट इज अनाड्रॅमस मायग्रेशन. आणि इकडे स्पॉनिंग केलं की तो परत तो मरतो आणि मग ह्या अडल्ट होता आणि परत त्या सी वॉटर मध्ये. बघायला लागेल. आफ्टर स्पॉनिंग वर्षातून एकदा होतो आणि मग त्याचे जे काय म्हणतो आपण सी किंवा सी नाही जे बँक असते ना रिव्हर बँक, तिथे सगळे बियर्स आलेले असतात त्या सीझन मध्ये. ओके. फिशेस इकडून इकडे असायला जात असतात, अपोजिट डायरेक्शनला जातात. सो दे हॅव द अमोसिट लार्वी. मेटामॉर्फोसिस करतं म्हणजे काय, डेव्हलपमेंट इज इंडियन. सो दे हॅव टू मायग्रेट टू फ्रेश वॉटर. आणि हा ह्याच्यातला पॉप्युलर क्वेश्चन आहे नीट साठी. अनाड्रॅमस मायग्रेशन म्हणजे काय, ते मरीन आहेत, फक्त लॅम्प्रे मध्ये मरीन आहेत, मायग्रेशन साठी फ्रेश वॉटर मध्ये जातात. तिकडे ती ॲमिसिट लार्वी जन्माला येते त्यांची, मग तिचं मेटामॉर्फोसिस होतं, अडल्ट मध्ये जाते आणि परत सी मध्ये परत. कळलं? येस. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. प्रत्येक क्लास मधल्या किंवा प्रत्येक फायलम मधलं काय काय इम्पॉर्टंट आहे ना, त्याची तुम्ही तुमची एक समज करा. कारण सोपा आहे तसा हा टॉपिक सोडण्यासारखा नाही. मग तिथे ते सगळे ते खायला येत असतील ते अडल्ट असेल, फाइंड आउट कर कुठली प्लेस. Hagfish exclusively marine, they are considered scavenger because they feed on dead and dying fish. हे एक्स्ट्रा आहे इन्फॉर्मेशन, पण इंटरेस्टिंग आहे, वाचायची वाचा. हॅगफिशच्या तिथे लिहून ठेवा एक्सक्लुझिव्हली मरीन. लॅम्प्रे जिथे दिलेला आहे ना टेरोमायझॉन, त्याचा चित्र पण दिलाय 4.18. सो तिथे लिहून ठेवा त्याचं अनाड्रॅमस मायग्रेशन. म्हणजे तुम्हाला वाचताना लगेच ते वाचाल काय अनाड्रॅमस मायग्रेशन. आता कळेल, 8 दिवसांनी नाही आठवत ऍज युजल, हो ना. देअर लार्वी, कोणाची लार्वी, टेरोमायझॉनचीच. त्या लार्वीचं नाव, त्याच्यावर पण क्वेश्चन येतो, त्या लार्वीचं नाव काय. टेरोमायझॉनची लार्वी जी स्पॉनिंग साठी तिकडे गेलेली, फ्रेश वॉटर मध्ये जन्माला आलेली आहे, त्या लार्वीचं नाव काय. आत्ता मागे दाखवली ना, खाली बघ, अमोसिट लार्वी. that is undergoing into metamorphosis. Amicid larvae undergoing metamorphosis. their larvae म्हटलं म्हणून आपल्या लार्वीचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिथे म्हटलंय ना, their larvae after metamorphosis return to the ocean. लास्ट लाईन. सो लार्वीचं नाव तिथे लिहून, त्या टेरोमायझॉनच्या वरतीच इथे लिहा त्याची लार्वी, अमोसिट लार्वी, अनाड्रॉमस मायग्रेशन. तुमचं एनसीईआरटी शुड बी युअर होली बुक. गीता, कुराण, ज्याला काही तुम्ही पुसताय, बायबल, तसं पाहिजे. ओपन केलं की मला फटाफट तो टॉपिक सगळा आठवलाच पाहिजे. ओके. आणि म्हणून एनसीईआरटीने छान जागा दिली इकडे तिकडे लिहायला. सो हॅगफिश, त्याचं काहीतरी इंटरेस्टिंग 2-4 पॉइंट्स इथे टाकलेले आहेत मी. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट हॅगफिशची, आणि ह्याची डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. ते पण महत्वाचं आहे, तिथे लिहून ठेवा. हॅगफिश इज अ मिक्झीन. एक्झाम्पल दिलंय म्हणून आपल्याला लिहायचं. सगळ्यांची डेव्हलपमेंट इनडायरेक्ट नाही, हॅगझिनची डायरेक्ट आणि लॅम्प्रेची इनडायरेक्ट आहे, कारण अमिसिट लार्वी टू अडल्ट इन मेटामॉर्फोसिस. बघायला लागेल त्याचं परत पाण्यामध्ये कसे दिसतात.
ओके, हे तुमचं एनसीआरटी. एनसीआरटीने म्हणते लॅम्प्रे आणि मिक्झिन इज अ हॅगफिश. राईट. आणि मग हे बाकीचं सगळं जे ऑलरेडी आपण केलंय. हे पायसेस अँड अँफिबिया कॉन्स्टिट्यूट द ग्रुप दॅट इज अ इथिओप्सिडा. हे नव्हतं केलं बहुतेक, त्याच्यात नव्हतं हे. आणि रेप्टिलिया आणि एव्स कॉन्स्टिट्यूट अ ग्रुप दॅट इज कॉल्ड ॲज अ सॉरोप्सिडा. हे का टाकलं इथे? कारण पुढच्या वर्षी इव्होल्युशन मध्ये हे आहे. पायसेस अँड अँफिबिया इथिओप्सिडा म्हणजे जेव्हा ते एक्झिस्ट इकडनं तिकडे ट्रान्सफॉर्म होत होते तेव्हा सम ऑफ द एनिमल एक्झिस्टेड टुगेदर शोईंग द पायसेस लाईक फीचर अँड अँफिबिया लाईक फीचर. सो दोन्ही फीचर दाखवणारे फ्रॉग इज अँफिबिया, इथिओप्सिडा आणि रेप्टिलिया टू एव्स पण एक्झिस्टिंग हॅव्हिंग बोथ फीचर्स एक्झिस्टिंग इन सिंगल एनिमल दॅट इज अ सॉरोप्सिडा. कळलं मला काय म्हणायचं? सेल सगळ्यांची युकॅरियोटिक. स्पायसेस पाण्यातच राहत होते, अँफिबिया दोन्हीकडे राहायला लागले. म्हणजे पायसेस जेव्हा कन्वर्ट झाले अँफिबिया मध्ये तेव्हा म्हणजे शोईंग द फीचर्स ऑफ बोथ आर द इथिओप्सिडा, शोईंग द फीचर ऑफ बोथ आर सॉरोप्सिडा. कळलं का? आणि बाकीचं हे सगळं जे ऑलरेडी आपण केलं. ठीक ठीक. सो हे सगळं ऑलराईट. सो हिअर इज अ पायसेस आपण कंप्लीट केले. नाव विल स्टार्ट विथ इन द नेक्स्ट क्लास